वेलकम टू MPSC पोलीस भरती गुरु. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ASO या पदाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर ASO ची पात्रता, पगार, प्रमोशन, निवड कशी होते हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी MPSC पोलीस भरती गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षा संबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात. सगळ्यात अगोदर आपण हे बघूयात की ASO म्हणजे काय. तर ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, म्हणजेच सहाय्यक विभाग अधिकारी. तर ASO हे पद MPSC मार्फत घेतले जाते आणि ती कंबाईन एक्झाममध्ये PSI, STI आणि ASO ची कंबाईन एक्झाम घेतली जाते. त्यामधीलच ASO एक पद आहे. ASO हे पद राजपत्रित नसून ते अराजपत्रित आहे. तर ASO साठी शैक्षणिक पात्रता आहे पदवी. तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ASO या परीक्षेला बसू शकतात. जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षात असाल तरी तुम्ही ASOच्या पूर्वपरीक्षेला बसू शकतात, परंतु मुख्य परीक्षेच्या वेळेस तुमच्याकडे पदवीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर ASOची निवड ही 2 प्रकारे होते. पहिली म्हणजे मंत्रालयीन लिपिक संवर्गाच्या पदोन्नतीतून. म्हणजे जर तुम्ही लिपिक टंकलेखक असाल तर त्यामध्ये तुमचं प्रमोशन होऊन तुम्ही ASO बनू शकतात. आणि त्यानंतर तुम्ही MPSCची दुय्यम सेवा गट ब म्हणजेच MPSCची कंबाईन एक्झाम देऊन सुद्धा तुम्ही ASO बनू शकतात. अशा 2 प्रकारे तुम्ही ASO बनू शकतात. त्यानंतर येते ASOची परीक्षा पद्धती कशी असते. तर ASOचे परीक्षामध्ये प्रश्नांची संख्या 100 असते. त्यामध्ये माध्यम मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला ASOची परीक्षा देता येते. आणि परीक्षेसाठी कालावधी हा 1 तास असतो. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ टाईप असते. हे आपण ASOच्या पूर्वपरीक्षेचे स्वरूप बघितले आहे. त्यानंतर ASOच्या मुख्य परीक्षेचे स्वरूप कसे असते हे आपण बघूयात. तर मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. त्यामध्ये पेपर 1 हा 200 गुणांसाठी असतो. त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 आणि पर्यावरण हे विषय असतात. त्यानंतर पेपर 2 हा पण 200 गुणांसाठी असतो. त्यामध्ये पदासंबंधी ASO या पदासंबंधी जास्त विचारले जाते. त्यामध्ये RTI कायदा, लोकसेवा हक्क कायदा, इतिहास, भूगोल आणि राज्यघटना हे विषय विचारले जातात. आणि हे सर्व मिळून जर तुमची ASO करिता निवड झाली तर त्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते आणि त्यामध्ये तुमचं कलर ब्लाइंडनेस चेक केलं जातं. म्हणजेच तुम्हाला रातआंधळेपणा आहे का हे चेक केलं जातं. जर तुम्हाला रातआंधळेपणा असेल तर तुमची ASO या पदाकरिता झालेली निवड रद्द होऊ शकते. आणि सर्व झालं आणि तुमचं मेडिकल टेस्ट पण झाली तर तुम्हाला सर्वांना वाटते की ASO या पदाकरिता वेतन किती असेल. तर ASO या पदाकरिता 45,000 ते 55,000 या दरम्यान वेतन असते. तर 55,000 पर्यंत तुम्हाला वेतन दिले जातं. तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल की ASOची पोस्टिंग नेमकी कुठे होती. तर ASOची पोस्टिंग एकतर मुंबईमध्ये मंत्रालय आहे तिथे होते, नाहीतर मुंबईमध्येच MPSCचं ऑफिस आहे तिथे. दोन्हीपैकी कुठे पण तुमची पोस्टिंग होते, पण तुम्हाला मुंबईमध्येच तुमची पोस्टिंग होती. त्यामुळे तुम्हाला मुंबईलाच राहावं लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ASOची बदली कशी होती. तर 95% तर ASOची बदली होतच नाही. जर काही कारणास्तव 5% तुमची बदली झाली तर डेप्युटेशन प्रतिनियुक्तीच्या आधारे तुमची बदली होती. ते पण काही गंभीर कारण असेल तरच 1-2 वर्षासाठीच तुमची बदली होते. आणि मंत्रालयामध्ये तुमची 6 वर्षानंतर बदली होते, पण ती बदली अंतर्गत होते. मंत्रालयात फक्त तुमचा विभाग बदलत असतो. त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की आम्ही ASO झालो तर आमचं प्रमोशन पुढे कोणत्या पदावर होईल. तर ASOचं प्रमोशन अगोदर तुम्ही ASO असाल, त्यानंतर तुमचं त्यावरून
प्रमोशन होतं कक्ष अधिकारी गट ब, आणि गट ब त्यानंतर तुमचं प्रमोशन होतं अवर सचिव गट या पदावर, आणि त्यानंतर तुमचं प्रमोशन होतं उपसचिव गट अ या पदावर. अशा प्रकारे ASOचं प्रमोशन होतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ASOचे कार्य. ASOचं काम काय असतं? तर ASOचं काम हे कृषी, आरोग्य किंवा महसूल यांसारख्या कोणत्याही विभागात ASOची पोस्टिंग होत असते. वरून ASOला जशा ऑर्डर येतील तसे प्रस्ताव तयार करावे लागतात आणि त्यांना मंत्र्याकडे सादर करावे लागतात. ASOवरती कक्ष अधिकाऱ्याचे नियंत्रण असते. विविध शासन निर्णय हे ASOकडूनच आलेले असतात. त्यानंतर ASOचे फायदे काय आहेत हे आपण बघूयात. तर प्रशासनातील सर्वोच्च यंत्रणेत तुम्ही निर्णय घेताना सहभागी असतात. तुम्हाला मोठ्या अधिकाऱ्यांशी संबंध ठेवता येत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे पदोन्नती ही लवकरात लवकर होत असते. तर ASOचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. तर ASOचे तोटे काय आहेत ते आपण बघूयात. तर मुंबईमध्येच तुम्हाला शेवटपर्यंत नोकरी करावी लागते. त्यामुळे काहींना अडचण येते की शेवटपर्यंत मुंबईमध्ये कसं राहायचं. पुन्हा तुम्हाला फील्ड वर्क नाही आहे, त्यामुळे काहींना प्रॉब्लेम येत असतो. हे होते ASOचे तोटे. तर अशाच प्रकारे आपण ASOचे फायदे, तोटे, पगार, प्रमोशन, नियुक्ती असे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या पोस्टची माहिती पाहिजे आहे कमेंट करा. लवकरच त्या पोस्टवर व्हिडिओ येईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.